जसं तुम्ही आम्हाला शिरीला सपोर्ट करता तसं तिला पण सपोर्ट करा आणि खूप सारं प्रेम द्या. हो गाईज, थँक्यू. आज आहे डे 3 आणि सुरुवात आहे मेसमधून. आज मला कोण भेटले बघा, रामभाऊ, बॉयज हॉस्टेलचे वॉर्डन. रामभाऊ बोलते सबको बोलते. नाश्त्याला बसणारच होते तेवढंच कॉलेजच्या अनऑफिशियल ग्रुपवर काय दिसलं बघा. गाईज हे बघा, आज बहुतेक सियारचा बड्डे वाटतं आणि महान लोकांनी बहुतेक सियारला गिफ्ट आहे तुळस दिली. मला पण कळत नाही काय दिले, तुळसच आहे. येस, नाश्त्याला होती पावभाजी आणि ते खात आमचं डिस्कशन चालू होतं की मॅडमनी काल 12 वाजता येऊन कसा राडा घातला. हळूहळू यायला लागली कासवासारखी धबक्या पावलाने. काही पण बोला, वारं खूप छान सुटलं होतं. त्यानंतर रेडी होऊन आम्ही निघालो कॉलेजला. तर जाताना मला काय दिसलं, हे बघा, आगाऊ कुत्रं. हॉस्टेलचं सगळ्यात आगाऊ कुत्रं, सगळ्यांचं हिसकावून खाते, डॉन बनून फिरते. तर गाईज आज आहे CASA कासा स्टुडंट असोसिएशन वाल्यांची मीटिंग आणि मग भरपूर विद्यार्थी गेले नाहीत वाटतं. मग ह्यांनी काय सांगितलंय की या तुम्ही, आणि तुम्ही जर आलात तर आम्ही तुमची मागची अटेंडन्स क्लिअर करतो. तुम्ही गाजर तर छान दाखवले, बघू आम्ही जाऊन बघतो. मग आम्ही लिफ्टने 4th फ्लोअरला गेलो आणि हा गोळ झाला. इथं कुठं आला तुम्ही असं ठिकाणी? हे 4th फ्लोअर आहे या बिल्डिंगचं. कोणी इमॅजिन तर करेल का बाई की इथं मीटिंग असेल? सिरियसली मी तर कधीच इमॅजिन केलं नव्हतं. मी तर 4th फ्लोअर आल्यावर लिटरली घाबरले होते. होतो इथून लिफ्ट नाही, पण रस्ता आहे इकडे ऑलरेडी. किती महान आहोत. हा घोळका एवढा कशासाठी? अटेंडन्ससाठी भाई. हॅपी बर्थडे. तुला सकाळी त्यांनी काय दिलं गिफ्ट? तुळस दिली काय? तुळस ना? तरी मी करेक्ट गेस केलं होतं तुळस दिली म्हणून. बोलक्या सिअरला बड्डे विश करून मी इथं आले नोट्सचे प्रिंट काढायला. भाई कोणतं कुत्र घेऊन कॉलेजला आले. सुकून की लाईफ. सगळं झाल्यानंतर आम्ही आलो जेवायला. जेवायला आज तसं छान होतं, काकडी पण चांगली होती आणि स्वीट पण होतं. जेवण करून आम्ही निघालो लायब्ररीला. लायब्ररीला येऊन लोक स्टडी करतात, महान लोक गेम खेळतात. रस्ते येऊन बसलेत शेजारी. हे बघा गाईज किती झोल झाल करते. हिनं तेरवा फॉर्म भरला होता, तर हिला एक्सटेंडेड डेट कधीची दिसली होती कालची. हिनं काल भरला होता तर हिला दिसली होती आजची, आणि आता मी आज भरायला लागली मला दिसली उद्याची. असंच वाढवा एक्झाम पर्यंत तुम्ही. आता आम्ही